नमस्कार मित्रांनो, MPSC सर्कलवर आज आपण तुमच्यासाठी कंबाईंड पूर्व परीक्षा 2020 यासाठीची स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहे. यावर्षी जागा बऱ्यापैकी आहेत. PSIच्या जागा या जवळजवळ 500च्या पुढे आहेत. तसेच STIच्या 89 आणि ASOच्या जागाही 50+ आहेत. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी मागच्या वर्षीपेक्षा STIच्या जवळजवळ तिप्पट आणि ASOच्या जवळजवळ दुप्पट जागा या ठिकाणी यावर्षी निघालेल्या आहेत. तर मित्रांनो, ही संधी आपण वाया न घालवायची आहे आपल्याला. त्यासाठी मित्रांनो, आपण याच्यासाठी प्रॉपर अशी एक स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला चांगल्यात चांगलं स्कोअर घेता येईल आणि पूर्वपरीक्षेचा हा जो पहिला अडथळा आहे तो आपण बऱ्यापैकी पूर्ण पार करून त्याच्या आपण पुढे जाऊ शकतो. आणि ही जी म्हणतात की MPSC मधला जो पहिला टप्पा आहे हाच खूप अवघड असतो आणि आपल्याला हाच टप्पा आता पूर्ण करायचा आहे, हाच टप्पा आपल्याला पार करायचा आहे. तर मित्रांनो, आपण या स्ट्रॅटेजीमध्ये पूर्वपरीक्षेमध्ये कुठले विषय असतात, त्यामध्ये कुठले घटकनिहाय अभ्यास करायचा आहे. आजपर्यंत आपण बऱ्याच स्ट्रॅटेजी बघितल्या असतील, यूट्यूबवर बघितल्या असतील किंवा आपण आपल्या मार्गदर्शकांकडून घेतल्या असतील, पास झालेल्या विद्यार्थ्यांकडून विचारले असतील. पण सर्वच जण सर्व काही सांगू शकत नाहीत. मौखिक सांगताना बऱ्याच गोष्टी राहून जातात. त्यासाठी आम्ही आज आपल्यासाठी पास होणाऱ्यांची स्ट्रॅटेजी हे या ठिकाणी विशेष नमूद केलेलं आहे. तर नक्की पास होणाऱ्यांची स्ट्रॅटेजी काय आहे, ते कुठल्या घटकांवर जोर देऊन अभ्यास करतात आणि त्यामधून ते जास्तीत जास्त मार्क कसे कमवतात, ते स्मार्ट वर्क कसं करतात, कमी वेळ देऊन त्यात जास्तीत जास्त आउटपुट कसं घेतात, हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये सामान्य विज्ञान आणि अंकगणित व बुद्धिमत्ता याची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती शेवटी दिलेली आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण बघावी आणि मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत त्यात सब पॉईंट लिहिलेले नाही. त्यामुळे मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघाल तर आपल्याला जास्त फायदा होईल. चला मग आपण सुरुवात करूया आता पुढे. मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात घ्यायचे आहे की परीक्षेत काही बदल झालेले आहेत. 2019, 18 आणि 17 या 3 वर्षी कंबाईंड ग्रुप बीची एक्झाम झाली आणि त्यामध्ये पूर्वपरीक्षा ही 100 मार्कांचीच होती. तर यावर्षीही ती 100 मार्कांचीच आहे. मात्र बदल झाला आहे तो मुख्य परीक्षेमध्ये. मुख्य परीक्षेमध्ये आधी 200 गुणांचा पेपर व्हायचा. त्यात 100 मार्काचा पेपर 1 जो की लँग्वेजचा होता आणि 100 मार्काचा पेपर 2 जो PSIसाठी कायद्यांचा, त्यात कायद्यासाठी 55 मार्काचं वेटेज आहे, STIसाठी इकॉनॉमिक्समध्ये 55 मार्काचं वेटेज आहे आणि ASOमध्ये त्या ठिकाणी पॉलिटीचं 55 मार्काचं वेटेज आहे. तर हा असा पेपर 2 असतो, तो सुद्धा 100 मार्काचा होता. मात्र ह्या वर्षापासून लँग्वेज 1 मुख्य परीक्षेचा 200 गुणांचा आणि पेपर 2 जो की मुख्य परीक्षेचा तोही 200 गुणांचा, असं एकूण मुख्य परीक्षा आता 400 गुणांची झालेली आहे. मात्र पूर्वपरीक्षेत कोणताही बदल झालेला नाही. लक्षात ठेवा पुन्हा एकदा, पूर्वपरीक्षेत कोणताही बदल झालेला नाही. या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्वपरीक्षेमध्ये 100 गुण असतात, 100 प्रश्नसंख्या असते, दर्जा पदवी म्हटलं आहे, माध्यम मराठी इंग्रजी हे तुम्हाला माहिती आहे. परीक्षेचा कालावधी 1 तास असतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, जितका जास्त सराव कराल तितके तुम्ही यशस्वी होण्याचे चान्सेस वाढाल. त्या 1 तासामध्ये तुम्ही काय करता हे खूप महत्त्वाचं असतं. मागे तुम्ही वर्षभर, त्याच्या आधी जर तुम्ही अटेम्प्ट दिले असतील ते या ठिकाणी मॅटर करत नाही. म्हणून MPSCला बऱ्याच वेळा लक बाय चान्सही म्हटलं जातं, कारण ते 1 तासात ज्याचा दिमाग लागला त्याला मार्क मिळतील. तर मित्रांनो, आपण आता मुख्य परीक्षेत जे काही बदल झाले ते बघतोय. या ठिकाणी मराठीमध्ये 100 गुणांचा पेपर होत आहे. आधी जो काही 50 गुण होते, प्रश्नसंख्या 50ला आधी 50 गुण होती, यावर्षी आता नवीन पॅटर्ननुसार 100 गुण झाले आहेत. इंग्रजी आधी 30 मार्काचं होतं, ते आता इंग्रजी 60 गुणांचं झालेलं आहे. प्रश्नसंख्या 30 आहे. बघा, एका प्रश्नाला 2 मार्क होत आहेत आणि निगेटिव्हमध्ये आधी 0.25 गुण जायचे, आता 0.50 गुण जाणार. म्हणजे एक जर प्रश्न बरोबर आला तर 2 गुण आणि जर काही चुकला एक प्रश्न तर 2/4 म्हणजेच 1/4ची या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंगमध्ये कुठल्याही प्रकारचं चेंजेस झाले नाही हे लक्षात घ्यावे. त्या ठिकाणी मराठीचा दर्जा हा 12वी आहे आणि इंग्रजीचा दर्जा हा पदवी आहे. आणि सामान्य ज्ञान जे की प्रश्नसंख्या 20 आहे आणि गुण 40 आहे. तर या प्रश्नसंख्या 20मध्ये 10 मार्काचं हे करंट अफेअर असतं, 5 मार्काचं त्या ठिकाणी कम्प्युटर असतं आणि 5 मार्काचं त्या ठिकाणी
एक आपला लोकसेवा हक्क अधिनियम असतो आणि दुसरा माहितीचा अधिकार, असे 2 कायदे त्या ठिकाणी असतात. आणि जी दुसरी आहे 100 गुणांचा जो काही 100 प्रश्नसंख्येचा जो काही 200 गुणांचा असा पेपर क्रमांक त्याचा सांकेतांक 503 आहे. हा मगाशी जो आपण डिस्कस केला त्याप्रमाणे ज्या पदाला आवश्यक असेल त्या विषयावर भर देऊन हा पेपर बनवला जातो. तर मित्रांनो, आता परीक्षा आपण ज्या ठिकाणी आपण जसं विचारलं होतं अर्जुनाला, की अर्जुना तुला समोर काय दिसतंय? तर अर्जुन म्हणाला की मला पक्षाचा फक्त डोळा दिसतोय. तसं आपल्याला सुद्धा आपलं एक टार्गेट असावा आणि त्या टार्गेटाला धरूनच आपण त्या ठिकाणी आपलं काम चोख बजावलं पाहिजे. तर हा नक्की टार्गेट काय असावा? टॉपर लोक टार्गेट काय ठेवतात? तर आपण त्यांचंही अनुकरण करावं आणि आपल्या काही ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, काही आपल्या निगेटिव्ह गोष्टी असतात, काही आपलं चांगलं जमतं, काही थोडं आपण त्या काही ठिकाणी कमकुवत असतो. तर या सर्वांचा ताळमेळ, त्याला योग्य बॅलन्स ठेवून आपण हे काम केलं पाहिजे. तर आता आपण बघूया की जे काही टॉपर्स असतात त्यांचा नेमका काय अंदाज असतो. तर भूगोलामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी हे आउट ऑफ मार्क घेण्याचा प्रयत्न करतात. ज्या ठिकाणी 15 गुण, म्हणजे आधी आपण जे 15 गुण असायचे, 15 प्रश्नसंख्या त्या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो. या ठिकाणी 15 प्रश्नांमध्ये 13 प्रश्न आपल्याला योग्य आणायचे आहेत. त्यानंतर राज्यशास्त्रामध्ये 10 प्रश्नांपैकी आपल्याला 9 प्रश्न राईट आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. अर्थशास्त्रामध्ये 15 पैकी 11, कारण की इकॉनॉमिक्समध्ये कधीकधी करंट अफेअर्समध्ये खूप असे क्लिष्ट प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात, जे की आपल्याला आपण कधी वाचलं नसतं किंवा आपण कन्फ्यूज होऊन जातो. त्यामुळे थोडा टार्गेट आपला इकॉनॉमिक्सचा आपण 10 ते 12च्या रेंजमध्ये ठेवला पाहिजे. त्यानंतर चालू घडामोडी हा सुद्धा विषय थोडासा आपला हाताबाहेर जाऊ शकतो, कारण की जर खूपच मागचे प्रश्न विचारले तर ते आपण रिवाईज केले नसतात, आपण रिकॉल केले नसतात, ते आठवू शकत नाही. त्यामुळे अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी आणि इतिहास या 3 विषयांचा जो जर आपण त्या ठिकाणी टार्गेट ठेवला तर तो 10 ते 12 असला पाहिजे. मात्र भूगोल आणि राज्यशास्त्र या 2 विषयांवर जास्तीत जास्त भर देऊन त्या ठिकाणाहून आउट ऑफ गुण, आउट ऑफ क्वेश्चन्स आपले राईट यायला पाहिजे, यावर भर असला पाहिजे. त्यानंतर सर्व MPSC प्रजाजन जी आहे तिचा सर्वात डिफिकल्ट असा पूर्वपरीक्षेमधले 2 घटक, तो म्हणजे सामान्य विज्ञान आणि अंकगणित व बुद्धिमत्ता. आता अंकगणित आणि बुद्धिमत्ता ही बऱ्याच लोकांचं स्ट्रॉंग असतं, मात्र या एका तासाच्या गेममध्ये बऱ्याचदा हे येत असून सुद्धा त्या ठिकाणी अटेम्प्ट होत नाही. त्यामुळे ह्या 2 विषयांना मी तरी असं म्हणेल की तुम्ही 8 ते 10ची रेंज ठेवली पाहिजे. जर तुमचं फार स्ट्रॉंग असेल तर तुम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी 10 ते 11 मार्क घेऊ शकतात. मात्र जर तुमचं हे फार वीक असेल तर तुम्ही मिनिमम त्या ठिकाणी 6 ते 7 मार्क तरी घेण्याचा त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करावा. आता ठीक आहे, हे झाले टार्गेटची. जे काही हुशार मुलं असतात, जे काही टॉपर्स असतात त्यांचा हा टार्गेट आहे. मात्र जे काही आपले गरीब विद्यार्थी असतात, ज्यांना 10वीमध्ये 50-60 गुण असतात, मात्र त्यांची कुठेतरी आशा आकांक्षा असते की आपण, आपलं एकच टार्गेट आहे, PSI टार्गेट आहे किंवा आपलं एकच टार्गेट आहे, आपलं STI टार्गेट आहे. या लोकांसाठी कुठेतरी म्हणजे एक त्यांचा जो काही बेस कच्चा असतो किंवा ते फार ग्रामीण भागातून आले असतात, त्यांना मार्गदर्शन नसतं, काहीही नसतं, तरीसुद्धा किंवा ज्यांचा पहिला अटेम्प्ट असतो तरीसुद्धा ते विद्यार्थी चांगला अभ्यास करून पहिल्या वर्षीसाठी त्यांनी जर एवढा टार्गेट ठेवला तर कुठेतरी मनावर दडपण असतं. त्यामुळे मी कोणाला या ठिकाणी कोणाचा आत्मविश्वास त्या ठिकाणी डळमळण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र एक रिॲलिटी असते की कधी-कधी नाही माहिती असतं आपल्याला की नाही जमू शकत बाबा आपल्याला ही गोष्ट. मात्र आपल्याला हा टार्गेट आपण इथपर्यंत येऊ शकतो. त्या विद्यार्थ्यांसाठी हा जो टार्गेट आहे हा लक्षात घ्या. भूगोलामध्ये 10 ते 12चा प्रयत्न करावा. त्यानंतर राज्यशास्त्रामध्ये 7 ते 8 गुणांचा. अर्थशास्त्रामध्ये सुद्धा 8-9, 8-9, 8-9ची ही रेंज असली पाहिजे अर्थशास्त्र, चालू घडामोडी आणि इतिहासासाठी. आणि त्यानंतर सामान्य विज्ञान आणि अंकगणित या विषयांवर जर त्या विद्यार्थ्यांनी रिपीटेड क्वेश्चन्स वगैरे जर करून एक ॲव्हरेज 6 ते 7 मार्कांचा जरी त्यांनी त्या ठिकाणी विचार केला, त्यासाठी जर त्यांनी प्रयत्न केले, प्रिपरेशन केले योग्य, तर त्याची टोटल 55 होते. आता या ठिकाणी 72 आणि 55 हे योग्य प्रश्न आहेत. त्यामध्ये रॉंग झालेले प्रश्न होऊन निगेटिव्ह मार्किंग धरून कुठेतरी जर आपल्याला ASO आणि STI काढायची असेल तर त्या ठिकाणी 72चा टार्गेट हा सुद्धा मी म्हणेल की कमी मानतोय आपण. आपण त्या ठिकाणी आपली मेहनत आणि आपलं प्रिपरेशन हे अजून चांगलं पाहिजे.
मी एका टॉपरचा स्कोअर ऐकला होता की त्या विद्यार्थ्याला प्री पास झाल्यावर त्याला एकाला 70 आणि एकाला 72 गुण होते. प्रीमध्ये 70-72 मार्क, मेन्सचे नाही, प्रीचे 70-72. म्हणजे विचार करा किती स्ट्रॉंग ॲनालिसिस आहे. माझ्यासोबत अनेक माझे मित्र आहेत, किमान त्यांचे ज्यांचे ST आणि ASO क्वालिफाय होतात 2019 तुम्हाला माहिती असेल, त्यावेळी त्यांचे 62-65 अशा प्रकारचे स्कोअर होते. त्यामुळे एवढे मार्क्स विद्यार्थ्यांना येतात. त्यामुळे आपण सुद्धा हा टार्गेट ठेवला पाहिजे. आणि ज्यांना फक्त PSI करायचं आहे किंवा ज्यांना असं वाटतं की आपलं STI ASOचं आपण नाही करू शकत, ज्यांना मनाला खरंच पटलेलं असतं की ठीक आहे बाबा आपल्याकडून नाही होऊ शकत, मात्र PSI मी 100% करेन, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा जो दुसरा टार्गेटचा कॉलम आहे, कॉलम नंबर 4, त्यांनी कमीत कमी हे तरी करावंच. मी त्यांना ॲटलिस्ट हे तरी करायलाच सांगेल की किमान तुमची PSIची प्री तरी क्वालिफाय तुम्ही होऊन एक आत्मविश्वास घेऊन पुढे तुम्ही राज्यसेवेसाठी किंवा DYSP होण्यासाठी तुम्ही जरूर प्रयत्न करावा. तर मित्रांनो, झालं आपल्या टार्गेटबद्दल. आता मी तुम्हाला सांगेन की नक्की आता हा टार्गेट अचीव कसा करायचा, ह्यासाठी आपण नक्की काय करायचं, काय हार्डवर्क घ्यायचं, कुठल्या घटकांवर, कुठल्या मुद्द्यांवर, टॉपिकवर विशेष भर द्यायचा, तर हे या ठिकाणी आता आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण अभ्यासक्रम बघतोय. तर अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी 7 विषय आहेत. चालू घडामोडी, नागरिकशास्त्र म्हणजेच राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. तर हे तुम्ही अभ्यासक्रम एकदा वाचून घ्या. आयोगाच्या साईटवर सुद्धा आहे. आता पुढचा आहे घटकनिहाय विषय भूगोल. भूगोलातले नक्की कुठले घटक वाचायचे? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचे स्थान, विस्तार व क्षेत्रफळ आणि जिल्हा, तालुका यांचे आकार येतात. जिल्ह्याचा आकार असतो, जसं मागे जुन्नरचा प्रश्न विचारला होता. त्यानंतर संख्या, म्हणजे किती जिल्ह्यात किती तालुके आहेत, आणि नावं, जे सेम नावं असतात. त्यानंतर एक प्रश्न असतो की अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कोणता तालुका नाही. तर त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी त्या तालुक्यांची नावंसुद्धा माहिती असली पाहिजेत. आणि महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, क्षेत्रफळ या मुद्द्यावर आयोगाने प्रत्येक प्रीला किमान 2 प्रश्न विचारलेत. किमान 2 प्रश्न सांगतो मी, 3 ते 4 प्रश्नसुद्धा विचारलेले आहेत. त्यामुळे हे 2 टॉपिक जे सुरुवातीचे आहेत ते तुम्ही अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत, ते तुम्ही करायलाच पाहिजेत. त्यानंतर नद्या, 100% एक प्रश्न असतो, किमान एक प्रश्न. त्यानंतर डोंगररांगा, टेकड्या, घाट, खाड्या या 3 पैकी एक प्रश्न असतो. आणि खूप इझी आहे. एक आपल्याला 30-35 एक नावं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत. याचे व्हिडिओ मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये टाकणारच आहे. तुम्ही चॅनलसोबत राहा. आपण सर्व प्रीसाठी जे लागणारे मटेरियल ते सर्व टाकणार आहोत. त्यानंतर पठार, राष्ट्रीय महामार्ग, जुने आणि नवीन दोन्ही प्रकारचे त्या ठिकाणी करायचे आहेत आपल्याला. लोहमार्ग, भारतातील टोटल 18 डिव्हिजन झाले, सब डिव्हिजन झाले. तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे की कुठलं डिव्हिजन हे कुठलं आहे. म्हणजे जसं काही वेस्टचं, सेंट्रल रेल्वेचं कुठलं आहे, वेस्टर्न रेल्वेचं कुठलं आहे. त्यानंतर आदिवासी जमाती, जसं तुम्हाला माहिती आहे की 13-14च्या जसं पेपरमध्ये फोटो यायचा आणि त्याच्यावर ओळखायला राहायचं. आता प्रदेश येतो, त्याच्यावरून त्या ठिकाणी कुठली जमात आढळते. आता अजून येणाऱ्या काही परीक्षांमध्ये प्रश्न अजून कठीण होत जातील. त्या ठिकाणी त्यामुळे आपल्याला या मुद्द्यांवर अजून भर द्यायचा, अजून अभ्यास करायचा. लोकसंख्या फार महत्त्वाचा टॉपिक आहे. लोकसंख्येवर आयोग दरवर्षी एकतरी प्रश्न विचारतो प्रीमध्ये. त्यानंतर पुढचं आहे पर्जन्य, वने आणि खनिजे. वनांवर एक प्रश्न असतो. त्या ठिकाणी किनारी प्रदेशातील वने, सदाहरित वने, निमसदाहरित वने, खनिजे तुम्हाला माहिती आहे. आयोग मेन्सला पण यावर प्रश्न विचारतो, प्रीला पण यावर प्रश्न विचारतो. फार महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर ऊर्जा, पवन ऊर्जा आयोग विचारतं, पवन ऊर्जेचं कुठे आहे. त्यानंतर जलविद्युत प्रकल्प, खूप बेसिक प्रश्न आहेत हे. आपण जनरल नॉलेजवर सुद्धा हे सोडू शकतो. मात्र एकदा वाचन आणि त्याची पुन्हा रिव्हिजन ही फार महत्त्वाची आहे. स्थलांतरित शेती, आयोगाने आतापर्यंत यावर कंबाईनच्या प्रीमध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. 3 वेळा हा प्रश्न येऊन गेला आहे. त्यानंतर महत्त्वाची जे काही पर्यटन स्थळे असतात, जसे की अष्टविनायक, त्यानंतर थंड हवेची ठिकाणे यांसारखे. त्यानंतर खडक, आयोगाचा आवडता प्रश्न, राज्यसेवा पूर्व परीक्षेतही विचारतो, कंबाईन पूर्व परीक्षेतही आणि कंबाईन मेन्स, राज्यसेवा मेन्समध्ये सर्व ठिकाणी याच्यावर प्रश्न असतो, खडक आणि मृदेवर. त्यानंतर कृषी पिकांच्या जाती आणि प्राण्यांच्या जाती, हा एक नवीन मुद्दा मी या ठिकाणी ॲड केला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला यावर प्रश्न अजून दिसतील. त्यानंतर हवामान, फार महत्त्वाचा घटक आहे हवामान. याच्यावर सुद्धा आयोग
विशेष करून भर देणार आहे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये. तुम्हाला मी ज्यावेळी आयोग प्रश्न टाकेल त्यावेळी मी स्पेशल व्हिडिओ बनवून त्याची या ठिकाणी पुन्हा दाखवेल की मी जे बोललो त्यावर आयोगाने प्रश्न विचारले आहेत की नाही. त्यामुळे ह्या सर्व घटकांचा व्यवस्थित अभ्यास करा. आपण पुढचा विषय बघतो राज्यशास्त्र. 10 पैकी 10च टार्गेट ठेवायचं आहे. एकही मार्क कमी जास्त नाही. मी 9 लिहिले आहेत. ती एक चुकून घोडचूक झाली. एक चूक नाही झाली, मी घोडचूक म्हणतो. एखादी घोडचूक झाली त्यासाठी एक माफी, पण त्याच्या खाली नाही. यामध्ये सर्वांना माहिती आहे की भारतीय राज्यघटनेची निर्मिती, त्यानंतर राज्यघटनेची वैशिष्ट्ये, हे खूप बेसिक चॅप्टर्स आहेत जे आपल्याला माहिती जे आपल्याला यायलाच पाहिजे. त्यातले मार्क आपले गेलेच नाही पाहिजेत. ते मी पटापट वाचतो. भारतीय राज्यघटनेची निर्मिती, राज्यघटनेची वैशिष्ट्ये, संघराज्य व इतर राज्य, जे त्यामध्ये महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली आहे, तेलंगणाची कशी आहे, आंध्राची कशी आहे. त्यानंतर नागरिकत्व, एकदम हाय चर्चेतला मुद्दा नागरिकत्व. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य. आणि त्याच्यानंतर एक प्रश्न हमखास येणारा असा मुद्दा राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. त्याच्यानंतर राष्ट्रपती आणि राज्यपाल. आता यांचा अभ्यास तुम्हाला माहिती सर्वांना की कंपॅरिझन करून करायचे. राज्यपालाच्या निवडणुकीचं कलम काय आणि राज्यपालाच्या नेमणुकीचं कलम काय, तसंच उपराष्ट्रपतीच्या नेमणुकीचं काय, यांचे तिघांचे कार्य सर्व कंपॅरिझनमध्ये करायचे. त्यानंतर मुख्यमंत्री हा राज्य प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आपल्या मुख्यमंत्र्याबद्दल डिटेलमध्ये अभ्यास केला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे आता मुख्यमंत्र्यांचं जे काही पद आहे हे फार धोक्यात आहे असं आपण एक समजू शकतो. अजून तरी त्याची सिक्युरिटी नाही आहे त्यांना. तर त्यामुळे मुख्यमंत्री टॉपिकसुद्धा फार चर्चेत राहिला आहे मागच्या 6 महिन्यापासून. मुख्यमंत्री आणि आणीबाणी, त्यामुळे 2 मुद्दे हाय चर्चेतले मुद्दे आहेत. ह्याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. संसद, विधिमंडळ, अर्थातच नेहमीच याच्यावर प्रश्न असतात. त्यानंतर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, आणीबाणी, घटनादुरुस्ती, महत्त्वाचे कलमे. आता या ठिकाणी कलमांची एक व्हिडिओ आपण लवकरच उद्या परवा अपलोड करणार आहेत. महत्त्वाचे कलम कुठले कुठले ते. त्यानंतर महत्त्वाचे आयोग, घटनात्मक आयोग आहेत, निवडणूक आयोग, वित्त आयोग यांसारखे महत्त्वाचे आयोग आहेत, ते आपले करणं भाग आहे. त्यानंतर आता नवीन ट्रेंड काढला आयोगाने की जे काही संघ सूची, केंद्र सूची आणि राज्य सूची, या 3 सूचींमध्ये जे काही विषय दिलेले आहेत तर हे विषय कुठल्या सूचीमधले आहे असा आयोग प्रश्न विचारतो. किंवा अमुक जो विषय आहे तो राज्यसूचीमधला कुठला विषय खालीलपैकी नाही त्यातला, अशा प्रकारचे आयोग प्रश्न विचारू लागले. त्यानंतर पदावलीचा क्रमांक, म्हणजे जो काही आपला एक मानपान देण्याचा जो आपण म्हणतो ना, एक त्याचा क्रम असतो. जसं की घरात आपल्या आता समजा पुरुषप्रधान संस्कृती असेल तर वडील पहिले, त्यानंतर आई, मग मोठा मुलगा, मग बाकी. आणि जर मातृसत्ताक संस्कृती असेल तर त्यामध्ये आई पहिले, मग वडील. आणि अशा प्रकारची जी काही एक आपली न्यूक्लिअर फॅमिलीमधली जी संरचना असेल त्याप्रमाणे त्या देशात जसं की राष्ट्रपती 1 नंबर आहे, तिथून तो खाली क्रम चालू होतो. तर असे याच्यावरही प्रश्न येऊ लागलेत. आणि पंचायत राज, मित्रांनो 10 प्रश्न असतात त्यापैकी 1 ते 2 प्रश्न पंचायत राजवर येतात. त्यामुळे हे निग्लेक्ट करून चालणार नाही. किमान याच्यातलं ग्राम प्रशासनाचा तरी टॉपिक केला पाहिजे आपण. लक्षात घ्या. आउट ऑफ घ्यायचे 10 पैकी 10. पुढचा विषय इतिहास. बऱ्याच जणांना आवडणारा विषय आहे, मात्र जेवढं सांगतोय तेवढं एकदम नेमकं करायचं, जास्त नाही करायचं. समाजसुधारक 4 प्रश्न. समाजसुधारक 4 प्रश्न. त्यात तुम्ही जास्तीत जास्त हे शैक्षणिक ज्यांचा भर होता, कर्वे, त्यानंतर महात्मा फुले या 2 व्यक्तींचा जास्त अभ्यास करावा. त्यानंतर आंबेडकर, त्यानंतर पंडिता रमाबाई वगैरे यांसारखे जे काही महिला आहेत त्यांचाही या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित न विसरता त्यांची रिव्हिजन द्या. रिव्हिजन दिल्यावर समाजसुधारक विसरलाल असं होणारच नाही. त्यानंतर एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी रामोशी भिल्ल कोळी उठाव याच्यावर आणि 1857चा उठाव. त्यानंतर 1857चा उठाव, हे जे उठाव आहेत यांवर एक प्रश्न 100% असतो. त्यानंतर गव्हर्नर आणि व्हॉइसरॉय, महत्त्वाचे गव्हर्नर, त्यामध्ये वॉरन हेस्टिंग असतील, त्यानंतर डलहौसी असतील, कॅनिंग असतील, मेयो असतील, रिपन असतील, कर्जन असतील, हे सर्व जे काही महत्त्वाचे आहेत यांच्यापैकी एकावर प्रश्न असतोच. त्यानंतर सामाजिक आणि धार्मिक संस्था, यामध्ये जसं की सत्यशोधक समाजाचे, त्यानंतर प्रार्थना समाज, आर्य समाज, परमहंस समाज, ब्राह्मो समाज यांसारखे जे काही सामाजिक आणि धार्मिक ज्या ठिकाणी त्यांना परिवर्तन करायचं होतं अशा प्रकारच्या संस्था. आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय सभेच्या आधीच्या सभा, म्हणजे या राजकीय सभा आहेत ज्यामध्ये आपण बघितलं की त्या ठिकाणी पुण्याची आपली सार्वजनिक सभा, त्यानंतर दादाभाई नौरोजींनी स्थापन केलेल्या सभा,
आणि बंगालमधल्या ज्या काही त्यावेळेच्या राजकीय सभा जसं इंडियन लीग यांसारख्या सभा आणि राष्ट्रीय सभा म्हणजे काय काँग्रेस, या सर्व संस्थांचा त्या ठिकाणी यांच्यापैकी 2 प्रश्न 100% असणार आणि राष्ट्रीय सभेवर स्वतंत्ररित्या 2 प्रश्न, हे लक्षात घ्या. मवाल, जहाळ आणि गांधी युग याच्यावर मिळून 3 प्रश्न. त्यानंतर वृत्तपत्रावर 1 प्रश्न, क्रांतिकारक चळवळीवर आला तर येऊ शकतो. त्यानंतर दलित चळवळी, शेतकरी चळवळी, आदिवासी चळवळी, ब्राह्मणेतर चळवळी या 3-4 पैकी 2 प्रश्न, 1 ते 2 प्रश्न. महत्त्वाचे कायदे हा तर एकदम महत्त्वाचा घटक आहे. हा थोडासा टॉपिक तुम्ही रिलेट करू शकतात. राष्ट्रीय सभेचा जो काही कार्यकाळ आहे म्हणजे मवाळपासून तर गांधीपर्यंत, तर याच्यामध्ये जे काही 1979चा कायदा, 1909चा कायदा, 1935चा कायदा, सायमन कमिशन यांसारख्या कायद्यांचा याची तुम्ही रिलेट करू शकतात महत्त्वाचे कायदे या टॉपिकला. पण त्याच्यामध्ये त्याच्या आधीचे जे काही कायदे आहेत ते सुद्धा येऊ शकतात. त्यानंतर मुस्लिम संघटना म्हणजे मुस्लिम लीग आणि सर सय्यद अहमद खान यांसारखे जे काही आवडते विषय आहेत आयोगाचे, यांवर प्रश्न येऊ शकतो. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आता मला असं वाटते की या मुद्द्यावर थोडा भर देणं आयोग चालू करू शकतो. आणि यामध्ये कामगार चळवळ हा एक माझा लिहिण्याचा मुद्दा राहिला या ठिकाणी. लक्षात घ्या, कामगार चळवळसुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्यामध्ये श्रीपाद अमृत डांगे, त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांसारख्या नेत्यांचा फार मोलाचा हातभार आहे. ते इतिहास या घटकाचा जर तुम्ही असा व्यवस्थित घटकने अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी 15 पैकी 10 ते 12 मार्क सहज घेऊ शकता. त्यानंतर पुढचा आहे चालू घडामोडी. या मुद्द्याशी तुम्ही जवळपास सर्वच जण रिलेटेड असतात, पण कुठे कुठे काही विद्यार्थी या ठिकाणी घाबरत असतात. तर घाबरण्याचं काही कारण नाही. निधन वार्ता लक्षात कसं ठेवायचं, एक कुठलंही वार्षिकी घ्यायचं, 6 महिन्याचं पुस्तक घ्यायचं आणि त्यामधून त्याची रिव्हिजन मारायची. एकदा व्यवस्थित शांतपणे रीडिंग करायची आणि ग्रुपमध्ये बसून फटाफट त्याची तुम्ही रिव्हिजन करू शकतात. आणि रिव्हिजन केल्याचा तुम्हाला फायदा असा होतो की लक्षात राहतं मित्राने सांगितलेलं. स्वतः चालू घडामोडी वाचण्यापेक्षा थोडं डिस्कस करून केलं जास्त फायदेशीर राहतं. पटापट मी याचे घटक सांगतो काय आहेत ते. महत्त्वाचे निधन वार्ता, चर्चेतील व्यक्ती, अर्थसंकल्प बजेट हा महत्त्वाचा असतो. त्यानंतर पायाभूत सुविधा म्हणजे यामध्ये काय नवीन ब्रिज एखादा बांधला, एखादा अरुणाचल प्रदेशमध्ये एखादा मोठा पूल बांधला किंवा जम्मू काश्मीरमध्ये एखादा बोगदा खोदला, नवीन ट्रेन चालू केली. त्यानंतर आता जे कोरोनाच्या काळामध्ये जे आपल्या यात्रेकरूंना बाहेरूनच्या देशातून त्यांना आणलं परदेशातून भारतात, त्यासाठी कुठला प्रोजेक्ट आपण हे केला होता, कुठलं आपण मिशन होतं ते. तर यांसारखे जे काही असतात थोडेसे लक्षात ठेवायचं. त्यानंतर युद्ध सराव, इस्रो आणि नासाने लॉन्च केले सॅटेलाईट्स किंवा त्यांच्या काही मोहीम असतात, चांद्रयान 2 वगैरे सारख्या, मंगळयानसारख्या. त्यानंतर महिला खेळाडू, आता क्रीडा आणि महिला खेळाडू हे लक्षात घ्या. एखादा विश्वकप आहे, एखादा ऑलिम्पिक झाला किंवा एखादी फ्रेंच ओपन झाली, विम्बल्डन झालं यांसारख्या, किंवा एखादी कुस्तीमध्ये कोणीतरी गोल्ड मेडल मिळवलं, कोणीतरी फ्रीस्टाईलमध्ये काही अजून अशा प्रकारचे जे काही क्रीडामध्ये मोठे मोठे जे काही कप होतात किंवा त्याच्या स्पर्धा होतात, त्यामध्ये जर भारतीय व्यक्तींनी, ज्या व्यक्तीने एक अंडर 18मध्ये सर्वात तरुण व्यक्ती आहे, अशा प्रकारचे काही गोष्टी आहेत, याकडे तुम्ही जाणूनपूर्वक लक्ष द्यायचं. सर्व गोष्टी नाही वाचायच्या क्रीडामध्ये, एवढ्या सर्व खेळाडूंची नावं लक्षात ठेवणं आपल्याला सहज सोपं नाही आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींनी एक विलक्षण कामगिरी केली आहे त्या व्यक्तींचं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुरस्कारमध्ये भारतरत्न, ज्ञानपीठ, पद्म पुरस्कार, चित्रपटसृष्टीतले विविध पुरस्कार, ऑस्कर वगैरे सारखे, आणि आपले राष्ट्रीय चित्रपटातले पुरस्कार, रॅमन मॅग्सेसे, पुलित्झर अवॉर्ड यांसारखे महत्त्वाचे अवॉर्ड्स आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये कारण की कंबाईन पूर्वपरीक्षा तसेच जी ग्रुप सीची पूर्वपरीक्षा आणि ग्रुप सीची मुख्य परीक्षा यामध्ये यावर विशेष भर दिलेला असतो. त्यानंतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी म्हणजे 370 असेल. त्यानंतर समजा आता आंध्र प्रदेशने विधान परिषद रद्द करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे, तर यांसारखी जी काही राजकीय घडामोडी आहेत या महत्त्वाच्या आहेत, या आपल्याला पॉलिटिशी रिलेट करून त्या ठिकाणी वाचायच्या आहेत. त्यानंतर भारतात, जगात किंवा महाराष्ट्रात असं काहीतरी पहिल्यांदा घडलं, जसं की कोरोना, ज्यामुळे घडलेलं लॉकडाऊन ही एक फार अशी आजपर्यंत कधी न घडलेली अशी गोष्ट आहे, ज्यामुळे मुंबईची लोकल बंद झाली, अख्खी मुंबई थांबली. कधी न थांबणारी मायानगरी असं आपण टी व्हीवर बऱ्याचदा याचं वर्णन ऐकलेलं असतं. तर ह्या गोष्टी काही महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे पोर्टल आता पुढे फार इम्पॉर्टंट आहेत. महत्त्वाच्या योजना, युनेस्को GI टॅग, आता बऱ्याच गोष्टींना GI टॅग मिळाले मागच्या वर्षी, ते लक्षात ठेवायचं आपल्याला.
महत्त्वाचे निर्देशांक, आयोगाचा हल्ली ट्रेंडिंग मुद्दा आहे हा. त्यानंतर महत्त्वाचे दिनांक, महत्त्वाच्या परिषदा, अमुक अमुक परिषद कुठे झाली. आता या ठिकाणी लक्षात घ्या, नवी दिल्लीमध्ये यावर्षी 3 अशा महत्त्वाच्या परिषदा झाल्या ज्यापैकी एक प्रश्न हमखास येऊ शकतो. त्यानंतर निवडणुका, काही स्टेट इलेक्शन झाले असतील. त्यानंतर नेमणुका, आता जसं की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वगैरे CDS या पदांसारख्या ज्या काही नेमणुका झाल्यात महत्त्वाच्या, यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. ते सर्व लक्षात घ्यायचे चालू घडामोडीचा मुद्दा करताना. तुम्ही ह्या टॉपिक वाईज जेवढा जास्त अभ्यास कराल तेवढं चांगलं तुमचं लक्षात राहील. इकॉनॉमिक्सचं, अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, अर्थव्यवस्थेचे मोजमाप, विविध निर्देशांक, विविध अहवाल, पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना फार महत्त्वाची आहे, प्रीला आहेत आणि मेन्सला आहेत. विविध अहवालमध्ये आपल्याला माहिती की WTOचे कोणते अहवाल आहेत, वर्ल्ड बँकचे कुठले आहेत, IMFचे कुठले आहेत, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे कुठले आहेत, हे सर्व महत्त्वाचे अहवाल. आणि त्यातून समजा एखाद्यामध्ये आता जसं की हंगर इंडेक्स, आपला नंबर खूपच खाली आला आहे. त्यानंतर प्रेसचा एक इंडेक्स असतो की त्या ठिकाणी त्या देशामध्ये वृत्तपत्रांना किती स्वातंत्र्य आहे. तर अशा प्रकारचे अहवाल खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर नीती आयोग, तर नीती आयोगाचे पण एक विशेष वेगवेगळे अहवाल असतात. त्यानंतर दारिद्र्य बेरोजगारी आयोगाचे एकदम आवडते टॉपिक आहेत. आणि विविध सरकारी योजना, ज्या काही नवीन योजना आल्या असतील किंवा काही बंद होऊन त्या मर्ज झाल्या असतील किंवा त्यांच्यामध्ये केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये त्याची जी काही 60-40ची जी काही पैशाची वाटणी असते ती काही चेंजेस झाले असतील, असं काही थोडेसे चेंजेस असतील त्या योजना आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. आणि योजना बघताना त्यामध्ये महिला, अपंग, त्यानंतर बालक आणि आर्थिक इकॉनॉमिक्सशी रिलेटेड या योजना फार महत्त्वाच्या असतात. त्यानंतर पुढचा घटक आहे व्यापारी बँका, RBI, चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार. आता हे जे पुढचे 4 टॉपिक वाचतो ना, 4 ते 5, याच्यावर तुम्हाला एक 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 असे प्रश्न असतात. आंतरराष्ट्रीय व्यापार 1 ते 2 प्रश्न, व्यापारतोल व्यवहारतोल 1 प्रश्न, सार्वजनिक वित्त 1 ते 2 प्रश्न, कर 1 प्रश्न, चलनवाढ 1 ते 2 प्रश्न आणि LPG उखाजा आला तर 1 प्रश्न. मात्र वाचणं फार महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यावर 1 प्रश्न, अर्थव्यवस्थेचे मोजमाप 1 प्रश्न, पंचवार्षिक योजना 2 प्रश्न, झाला तुमचा पेपर. अजून काय, प्रत्येक टॉपिकवर खाली दारिद्र्य बेरोजगारी 1 1 2, त्याच्यात दारिद्र्य बेरोजगारी मिळून 3 प्रश्न राहिलं. काय, RBIवर 1 प्रश्न, 15 प्रश्न तुमचे इथेच तयार होते प्रत्येक घटकावर. त्यामुळे हे टॉपिक जे आहेत फार महत्त्वपूर्ण, याचा अभ्यास करा. आता मेन ज्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितली तो मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा आहे सामान्य विज्ञान. जास्त काही वाचणं हे यासाठी मी सांगेल चुकीची स्ट्रॅटेजी आहे. कमीत कमी वाचन करून ठराविक मुद्द्यांचं जे 100% विचारले जातात त्यांचा योग्य अभ्यास करून त्यामधून जास्तीत जास्त आउटपुट घ्यायचं आणि 15पैकी 8 ते 9 मार्क घेणं म्हणजे खूप, असं मी म्हणेल. 10-12साठी प्रयत्न करू नये. 7 ते 9पर्यंत भेटले, इट्स ओके. आता बघा, जीवशास्त्रामध्ये आपल्या माहिती पोषण म्हणजे अन्न, त्यानंतर ग्रंथी, विविध संस्था म्हणजे जसं की आपली रेस्पिरेटरी सिस्टम आहे, रिप्रोडक्शन सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. आता आरोग्यशास्त्र हा खूप महत्त्वाचा मुद्दा आला आहे कोरोनामुळे. त्यानंतर वनस्पतींचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण आणि एक महत्त्वाचा नवीन मुद्दा ॲड झाला या ठिकाणी, वनस्पतींचे रोग. जसं की भुईमुगाचा विचारला आहे, गव्हावर कुठला पडतो, तांदळावर कुठला पडतो, यांसारखे प्रश्न आयोगाने विचारले आहेत. रसायनशास्त्र, केमिस्ट्रीमध्ये ठराविक टॉपिक करा, जास्त करू नका. ॲसिड, बेस अँड सॉल्ट करा, पिरियडिक टेबल करा, त्यात धातू अधातू करा. त्यानंतर ॲटम, अणू, हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि हे जे खालचे 3 टॉपिक आहेत हे तुम्हाला यात पण मी ऑप्शनल वाटलं तर करा, पण याच्यावर आयोग प्रश्न विचारतो म्हणून मी त्या ठिकाणी लिहून दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो आहे तो भौतिकशास्त्र. याच्यामध्ये लाईट, हीट, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रिसिटी आणि फोर्स हे 4 महत्त्वाचे आहेत. आणि साऊंड. बाकी मग हे उरलेले खालचे 3-4 गोष्टी या तुमच्या ऑप्शनल आहेत. तुम्हाला कराव्याशा वाटतील तर करा, पण एवढं जर तुम्ही केलं तर तुम्ही नक्कीच 8 ते 9 मार्क घेऊ शकतात, याची गॅरंटी आहे. आणि घटकनी हे विषय पुढचा आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. अंकगणितमध्ये बऱ्याच मुलं मॅथ्सबद्दल काय करायचं खूप प्रश्न विचारत असतात. तर त्यामध्ये अंकगणितमध्ये शॉर्टकट काय करायचं असेल तुम्हाला, तर फक्त त्या ठिकाणी तुम्ही सरासरी, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी आणि त्या ठिकाणी वेग, वेळेमध्ये आगगाडी, जो टाईम डिस्टन्सचा असतो, आगगाडी, ट्रेन, हे 4 जर घटक तुम्ही केले
तर तुम्ही अंकगणिताची याची प्रॅक्टिस वेगवेगळ्या अँगलने तुम्ही जर केली तर तुम्ही अंकगणिताचे मास्टर झाले. तुम्ही त्या ठिकाणी 10 पैकी आता याच्यावर अंकगणितावर 5 ते 6 प्रश्न असतात. यामधले तुम्ही किमान 3 ते 4 प्रश्न आरामात करू शकतात. आणि पुढचा जो टॉपिक आहे तो बुद्धिमत्तेचा. त्यात कोडिंग, डिकोडिंग असते, सिरीज असते, क्यूब बॉक्स, मेन्सुरेशन, पझल, सिटिंग अरेंजमेंट, फिल इन द ब्लँक, कॅलेंडर आणि अजून काही घटक आहेत. मी एवढे सगळे लिहिले नाही आहेत. आयोगाच्या मागच्या पेपरांची तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी हा पूर्ण घटक इझी पडेल, हे मी तुम्हाला सांगतो. सर्व घटकांची नावं लिहिली असती तर मग तुम्ही म्हटले असते की काय तेच टाकून दिले. पण याची तुम्ही मागच्या पेपरची प्रॅक्टिस करा. त्यात सीसेटचे घ्या, क्लास 2चे घ्या, प्रीचे, मेन्सचे, त्यानंतर फॉरेस्टचे घ्या, त्यानंतर इंजिनिअरिंगचे घ्या, म्हणजे जसं RTOची झाली, सिव्हिल इंजिनिअरिंगचे होतात. हे सर्व प्रश्न घ्या. तुमचा बऱ्यापैकी प्रॅक्टिस होऊन जाईल बुद्धिमत्ता आणि याची. हे पुढे दिलेले आहेत. निष्कर्ष विधान, योग्य युक्तिवाद, तर्कसंगत वाक्ये, कागदाची घडी, ते कात्रीने कापलेले असतात, त्याची फोल्डिंग, अनफोल्डिंग आणि खरे खोटे नवीन मुद्दा. आता मित्रांनो, हे सर्व आपण बघितलं तर हे घटकनिहाय योग्य करून त्यानंतर आयोगाच्या मागच्या पेपरचे जेवढं तुम्ही टाईम लावून सॉल्व कराल आणि विविध क्लासेसच्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत आज टेलिग्रामवर, PDF वर. आपली PDF लिंक आहे, तुम्ही चॅनल जॉईन करा, त्याच्यावर बरंच मटेरियल येत असतं. आणि तुम्ही अजून जर काही ईमेल केले तर किंवा कमेंट बॉक्समध्ये काही लिहिलं तर आपण सर्व ते तुम्हाला प्रोव्हाइड करत राहू. तर मित्रांनो धन्यवाद. पण जाता जाता एक गोष्ट सांगून जायची आहे, ती म्हणजे कन्सिस्टन्सी इज वॉट ट्रान्सफॉर्म ॲव्हरेज इंटू एक्सलन्स. मान्य करू नाही, मात्र आपल्याला आपली जी काही आगगाडी ती आता आधी एक्सप्रेस होती, आता ती आपल्याला पॅसेंजर करून चालू ठेवायची, ती बंद ठेवायची नाही. कारण की एकदा इंजिन बंद झालं, थंड झालं की ते गरम करायला त्याची डबल एनर्जी लागते. त्यामुळे ती कुठेतरी आपली गाडी हळूहळू चालू ठेवणे फार महत्त्वाचे आहे. मित्रांनो धन्यवाद. आपण ही व्हिडिओ पूर्ण बघितली. शेअर करा. आपले मित्र असतात त्यापर्यंत पोहोचवा आणि सर्वांनी मिळून याचा लाभ घेऊ आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.